Hello students, today we are going to study Unit 3.2, The Welcome. Open your book. On page number 61, we have given this one act play. It is a funny one act play. First, I will read the information about the author given in the bracket on page number 61. Listen to it carefully. Open your book, page number 61. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे एक महान असे लेखक, संगीतकार आणि विचारवंत होते. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एक्सेट्रा. आणि ते त्यांच्या गीते किंवा गाणे आणि कविता, कथा, कादंबरी, लघुकथा आणि नाटक यांसाठी ते प्रसिद्ध होते. पेज नंबर 63, द वेलकम. पान नंबर 63 वरती द वेलकम ही एकांकिका आपल्याला दिलेली आहे. सीन फर्स्ट, प्रसंग पहिला. अ व्हिलेज रोड, एक गावातील रस्ता. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द व्हिलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. चतुर्भुज बाबू हा त्याची MA ची परीक्षा पास होऊन पुन्हा आपल्या गावामध्ये परतलेला आहे. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. होपिंग, होप म्हणजे आशा. त्याला अशी आशा आहे की गावातील प्रत्येकजण त्याला खूप खूप मान देतील. मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम म्हणजे खूप खूप मान देणे. देर इज अ प्लम अफगाण कॅट विथ हिम. आणि त्याच्याबरोबर एक गुबगुबीत अशी अफगाणी मांजर आहे. एंटर नीलरतन. आणि तेवढ्यात तिथे नीलरतन प्रवेश करतात. प्लम्प म्हणजे गुबगुबीत. नीलरतन. हॅलो देअर चतुरबाबू, व्हेन डिड यू अराईव्ह. चतुरबाबू, तू केव्हा परतलास किंवा केव्हा आलास. अराईव्ह म्हणजे येणे किंवा पोहोचणे. चतुर्भुज, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर आय. चतुर्भुज सांगत आहे की जशी माझी MA ची परीक्षा संपली तसा मी थेट इकडेच येतोय. पुढे तो सांगत आहे की आय म्हणजे मी. नीलरतन न ऐकताच पुढे काय बोलत आहे पहा. आहा, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. अरे चा, तुमची मांजर तर फारच गुबगुबीत आहे किंवा फारच छान आहे. फाईन म्हणजे छान. चतुर्भुज, धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. चतुर्भुज काहीतरी पुन्हा सांगत आहे की ह्या वर्षी परीक्षा ज्या होत्या त्या फार. नीलरतन त्याचं न ऐकताच पुढे काय विचारतो आहे त्याला. टेल मी, व्हेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. मला सांग की तुला ही मांजर कुठे मिळाली. चतुर्भुज, बॉट इट द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. आणि चतुर्भुज त्याला सांगत आहे की मी ती आणली. आणि मी परीक्षेसाठी कुठले सब्जेक्ट घेतले होते तर नीलरतन, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. आणि नीलरतन त्याचं न ऐकताच त्याला पुन्हा एक प्रश्न विचारत आहे की तू ह्या मांजरीसाठी किती पैसे दिलेत. चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर. चतुर्भुज त्याला सांगत आहे की मला आठवत नाही. रिमेंबर म्हणजे आठवणे. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन आवर विलेज. आणि चतुर्भुज त्याला विचारत आहे की नीलरतन बाबू, आपल्या गावामध्ये आणखी कोणी कुठली परीक्षा पास झाला आहे का. नीलरतन, ओ लॉट्स ऑफ देम. आणि नीलरतन त्याला म्हणतो आहे की हो, अनेक जण आहेत. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. आणि मात्र आपल्या गावात किंवा आपल्या इथे अशी मांजर या भागात आपल्याला पाहायला मिळाली नाही. चतुर्भुज, टू हिमसेल्फ. आता चतुर्भुज स्वतःशीच काय म्हणत आहे की कंफाऊंड हिम म्हणजे कंफाऊंड म्हणजे एक नाराजी सूचक तो रागावला आहे किंवा त्याला नाराज झालेला आहे. आणि तो काय म्हणत आहे, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. आणि तो रागाने किंवा नाराज होऊन स्वतःलाच म्हणत आहे की हा काय माणूस आहे, हा काय दुसरं कशाही विषयी बोलत नाही, फक्त मांजरीच विषयी बोलत आहे. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास माय MA. आणि
त्याला एवढी एमएची परीक्षा मी उत्तीर्ण होऊन आलो आहे याला काहीच वाटत नाही. तेवढ्यात एंटर द जमीनदार, आणि तेवढ्यात कोण येतं तिथे, तर जमीनदार येतो. पेज नंबर 64. जमीनदार. चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाइम? आणि तो चतुर्भुजला जमीनदार काय विचारत आहे की अरे चतुर्भुज, इतके दिवस तू कोलकात्यामध्ये काय करीत होतास? चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय एम ए सर. चतुर्भुज त्याला उत्तर देतोय की सर, आत्ताच मी एम ए माझं पूर्ण केलेलं आहे. फिनिश म्हणजे पूर्ण करणे. जमीनदार, ओ धिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टर्नर. आणि जमीनदार त्याला म्हणत आहे की ओ, ही तुझी मांजर फारच देखणी आहे. स्टर्नर म्हणजे काय, तर व्हेरी ब्युटिफुल किंवा फार सुंदर. आय मस्ट से, व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाइम दिस इव्हिनिंग. आणि तो त्याला काय सांगत आहे की आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का? द बॉयज वुड बी डिलायटेड. आणि जी माझी मुलांना काय होईल, फारच आनंद होईल. डिलाईट म्हणजे आनंद. चतुर्भुज, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. आणि चतुर्भुज म्हणतो की हो, नक्कीच मी समजू शकतो, बऱ्याच दिवसात ते मला भेटले नाहीत ना. जमीनदार, येस आय सपोज सो. आणि जमीनदार म्हणतो की हो, तेही आहेच, बट व्हॉट आय मीन इज इव्हन इफ यू कॅन्ट कम युअरसेल्फ, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. आणि जमीनदार त्याला काय म्हणत आहे की इफ यू कांट कम युअरसेल्फ, जर तू स्वतः येऊ शकला नाहीस तरी काय कर, सेंड बेनीला पाठव, राऊंड विथ द कॅट, आणि मांजरीला घेऊन त्या बेनीला पाठव. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट. आणि मला अशी इच्छा आहे की मुलांनी ती मांजर पाहावी. एक्झिट जमीनदार. आणि मग जमीनदार तिथनं एक्झिट म्हणजे जातात. एंटर अंकल सातू. आणि तिथे तेवढ्यात कोण येतं, तर सातू काका येतात. सातू, हाऊ आर यू माय बॉय. आणि तू कसा आहेस बाळा? बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू. आणि तू बरेच दिवस इथे नव्हता, नाही का? चतुर्भुज, दॅट्स राईट. हो, बरोबर आहे. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. आणि त्या खूप साऱ्या बऱ्याच परीक्षा चालू होत्या. त्यावर सातू काय विचारत आहे, दिस कॅट ऑफ युअर्स, ही तुझी मांजर. चतुर्भुज, फ्युरियसली म्हणजे रागावून. फ्युरियस म्हणजे रागावणे. रागावून तो काय म्हणत आहे, आय एम गोइंग होम. आणि मी घरी निघालोय. आणि अबाउट टू लिव्ह म्हणजे निघू लागतो तो तिथनं. तेवढ्यात सातू त्याला सांगतो, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. आणि सातू म्हणत आहे की अरे एक मिनिट थांब, ही मांजर. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. आणि मग त्याच्यावर चतुर्भुज त्याला उत्तर देत आहे की नाही काका, मला काम आहे. सातू, ओ कम ऑन, नाव आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन्स. धिस कॅट. आणि तेवढ्यात सातू अंकल त्याला म्हणत आहे की असू दे, आधी माझ्या ह्या नम्र प्रश्नाचे उत्तर दे. आणि काय कर, मग तू तो प्रश्न विचारतोय की धिस कॅट, ही मांजर. आणि तेवढ्यात चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड. आणि काहीही न बोलता चतुर्भुज तिथे लांब अशा ढेंगा टाकत तिथून निघून जातो. स्ट्राइड्स अवे. स्ट्राइड्स म्हणजे अशा लांब पाय टाकणे किंवा ढेंगा टाकणे. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रुइंग धिस यंग पीपल. आणि ह्यावर सातू अंकल काय म्हणतात की हे पहा, अतिशिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुले कशी बिघडली आहेत. वी नो व्हॉट्स दे आर वर्थ, बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्सेट. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय गर्विष्ठ झालेली आहे. की त्यांची पात्रता आपल्याला माहिती आहे, पण ते काय झालेले आहेत, तर
गर्विष्ठ झालेले आहेत. अशा प्रकारे स्टफ्ड फुल ऑफ कॉन्सेप्ट म्हणजे व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वनसेल्फ, की स्वतःचा सर्व गर्विष्ठ किंवा स्वतःविषयी फार त्यांना अभिमान आहे अशा किंवा गर्व आहे अशा पद्धतीने सातू अंकल त्याला बोलत आहेत आणि सातू अंकल सुद्धा तिथून निघून जात आहे. अशा प्रकारे आपला द वेलकम ह्या फनी वन ॲक्ट प्ले मधील सीन फर्स्ट किंवा प्रसंग पहिला जो आहे तो संपलेला आहे. याच्या खाली आपल्याला काही कठीण शब्दांचे अर्थ दिले आहेत, ते वहीमध्ये लिहायचे आहेत आणि मी देखील गोष्ट सांगत असताना तुम्हाला काही शब्दांचे अर्थ सांगितलेले आहेत, ते देखील तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू.